स्विज मेथी मलाई मटर पनीर यासाठी लागणारं साहित्य: अर्धी गड्डी मेथी कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून उकळून घेतली, पाणी काढून टाकलं आणि ती बारीक चॉप केलेली आहे. हे तळून घेतलेले पनीरचे क्यूब्स, ग्रीन पीस, फ्रेश क्रीम, लोणी, एक मोठा कांदा, 7-8 काजू हे दोन्ही उकळून घेतलं, पाणी काढून टाकलं आणि त्याच्यामध्ये 2 मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं हे सगळं घालून ह्याची छान पेस्ट करून घेतली आहे. तमालपत्र, जिरे आणि कसुरी मेथी. बाकी तिखट काही लागतच नाही याला, हे आहेच आहे ॲडिशनल. फक्त त्यासाठी काही लागलं तर काळी मिरी आपण कुटून घालणार आहोत. बघूया कसं करायचं. ज्या तेलामध्ये पनीर तळून घेतले त्याच तेलामध्ये राहिलेल्या आपण ही कांदा, उकळलेला कांदा, काजू, मिरची, लसूण आणि आलं याची पेस्ट घालणार आहोत. आणि हे परतताना त्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा लोणी घालणार आहोत. लोणी आधीच घातलं तर ते जळून जातं. छान आपण परतून घेऊन त्याचा कच्चेपणा घालवणार आहोत. आपली ही ग्रेव्ही एका बाजूला परतून होतीये, दुसऱ्या बाजूला थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये हे तमालपत्र, जिरे आणि कसुरी मेथी घालूया. आधी घ्यायचं राहिलं होतं, कढई असल्यामुळे, नॉनस्टिक कढई असल्यामुळे दुसऱ्या बाजूला ते आपण करून घेऊ शकतो. त्याचाही आपण कच्चेपणा घालून यामध्ये मिक्स करून घेऊ. एखादी गोष्ट सुरुवातीला टाकायची राहिली त्या घाबरून जायचं नाही, परत करता येतं. थोड्याशा ट्रिक्स वापरायच्या. कांदा, काजू याची जी पेस्ट केली होती त्याचं पाणी आपण यात थोडं घालणार आहोत. मिश्रण खाली लागत सुद्धा नाही, कच्चेपणा त्याचा गेलेला आहे. गॅस बारीक करून त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, मी अर्धा चमचा घातलंय, फार नाही घालायचं. थोडीशी साखर, कारण अर्धा चमचा. गरम मसाला अर्धा चमचा. सगळं एकत्र करून घ्यायचं. थोडस दूध घालूया आपण. ग्रेव्हीची टेस्ट बघून त्यामध्ये बाकीच्या गोष्टी ऍड करायच्या. मीठ आणि साखरच मुख्य. म्हणजे वा, सुंदर आणि क्रीमी झाली. त्यामध्ये आता ग्रीन पीस, पनीर आणि मेथी चॉप केलेली ती ऍड करायची आणि सगळ्यात शेवटी फ्रेश क्रीम घालायचं. चॉप केलेली मेथी ऍड करू आपण, ग्रीन पीस, आणि याला जो ट्विस्ट दिलाय मी ते हे पनीरचे तळलेले स्क्वेअर क्यूब्स. मटर कमी घातलंय, ग्रीन पीस कमी घातले, पनीरचे क्यूब्स ते जास्त घातलेत. काजूमुळे ग्रेव्हीला थिकनेस चांगला आलाय. थोडंसं आपण पाणी घालूया त्यामध्ये, कारण अजून फ्रेश क्रीम जाईल.
हे सगळं ऍड केल्यानंतर पुन्हा एकदा मीठ आणि साखर बघायची. थोडंसं मीठ लागेल. गॅस बारीक करायचा आणि थोडंसं दूध घालून डायल्यूट केलेलं फ्रेश क्रीम घालायचं. वाव, खूप छान, मस्त क्रीमी मेथी मलाई मटर पनीर एक जरा वेगळी डिश तयार झालेली आहे. मीठ थोडंसं ऍड केलेलं आहेच आहे. त्याची आपण आता टेस्ट बघूया आणि गॅस बंद करू. सुंदर आपलं मेथी मलाई मटर पनीर तयार आहे सर्विंगसाठी. बाउलमधून काढून घेतले. आता हे पराठा पोळी किंवा पुलाव राईस बरोबर मस्तपैकी खायचं. खूप छान लागतं.